मल्टीप्लेक्समध्ये मराठी सिनेमाला प्राईम टाइम मिळेल अशी जोरदार घोषणा महाराष्ट्र सरकारने केलेली आहे. मात्र मल्टीप्लेक्स चालकांकडून त्याला तितकासा योग्य तो प्रतिसाद मिळत नसल्याचं दिसून येते. आपल्यासोबत पहिलाच सिनेमा घेऊन येणारी, पहिल्या सिनेमाचं स्वप्न पाहणारी दिग्दर्शिका आहे अभिनेत्री क्रांती रेडकर. स्वागत आहे झी 24 तासमध्ये. खूप गाजावाजा करत या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. त्याचं खूप कौतुकही झालं इंडस्ट्रीकडनं. मात्र प्रत्यक्ष रियालिटी काहीतरी वेगळी दिसते. तुझा सिनेमा येतोय, काय नेमका अनुभव येतो तुला? मला पुन्हा एकदा या सरकारच्या निर्णयाचं कौतुकच करावं असं वाटेल की त्यांनी अटलिस्ट निर्णय तरी घेऊन आम्हाला आता काहीतरी आमच्याकडे फाईट करायला एक साधन आहे, की आमच्याकडे एक लॉ आहे, आमच्याकडे एक पुरावा आहे की आम्हाला मिळालंच पाहिजे. आधी तर तेही काही भक्कम आमच्याकडे नव्हतं. तर सर्वप्रथम त्याच्यासाठी आभारच. पण आता होतंय काय की पहिल्या आठवड्यात काकणसाठी आम्हाला म्हणजे 30% प्राईम टाइम मिळाला आणि 70% आमचे दुपारचे शो होते. आता दुपारच्या शोला आपल्याला सगळ्यांनाच माहितीये, लोक ऑफिसला जातात, लोक बिझी होतात, गृहिणी सिरियल बघत असतात, तर संध्याकाळी नवरा आल्याबरोबर जनरली बाहेर सिनेमाला बाहेर पडतात लोक. पण आता जर आपल्याकडे प्राईम टाइमच मिळत नाहीयेत तर करणार काय? आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला की ऍटलीस्ट सेकंड वीक पासून आपल्या थिएटर्सना प्राईम टाइम मिळावा आणि लोक म्हणजे लिटरली मेल्स येतात, SMS येतात, ट्विट्स येतात की प्लीज आम्हाला संध्याकाळी सिनेमा बघायचा. पण ते होत नाही. आणि आता आमचा हा लढा त्यासाठी आहे की किमान दुसऱ्या आठवड्यापासून तरी आम्हाला प्राईम टाइम, सगळ्या थिएटर्सना प्राईम टाइम मिळावा, सो दॅट जास्तीत जास्त लोक बघून गर्दी करतील. विनोद तावडेंनी त्या दिवशी खूप मोठ्या गाजावाजा करत घोषणा केलेली. मात्र तितकासा हा जो आदेश आहे सरकारी वचक नाही म्हणता येईल, किंवा मग मल्टीप्लेक्स चालक जे आहेत जे हा आदेश पाळत नाहीत, जो आता नियमाने त्यांना सांगितलेला आहे, कशा प्रकारची तुम्हाला कारवाई अपेक्षित आहे की त्यांनी नेमकं काय करावं सरकारी पातळीवर? मला असं वाटतं की ऍज इव्हन डिस्ट्रीब्युटर्सनी थोडंसं ते मनावर घेणं खूप गरजेचं आहे. सरकारने सुद्धा जे नियम लागू केले आहेत, तर एक आम्हाला 1 पॉइंट कॉन्टॅक्ट कोणीतरी पाहिजे जिथे आम्ही जाऊन कंप्लेंट करू शकू की आमच्याबरोबर असं होतंय. तर हे एकट्याचं काम नाहीये, हे जर सगळ्यांनी मिळून केलं तरच होणार आहे. मग त्याच्यात सिस्टम आलं, त्याच्यानंतर त्याच्याबरोबर कार्यरत करण्यासाठी लागणारी जी मॅनपॉवर पाहिजे किंवा जी एक सिस्टम पाहिजे हे फॉलोअप करणारी, ती आम्हाला उपलब्ध करून दिली गेली पाहिजे. तसे याच विषयावर आता एक पत्रकार परिषद अमेय खोपकर घेतात. काकण चित्रपटाचे सगळे कलाकार बरोबर आहेत. जाऊयात थेट या पत्रकार परिषदेत. कोणाच्या प्रेशरवरती केलं की कसं केलं ते सगळं त्याच्यावरती आम्हाला काही इथे बोलायचं नाहीये. पण समजा राज्य सरकार त्यांच्या भूमिकेवरती ठाम नसेल तर मग आम्हाला ज्या प्रकारे आम्हाला प्रयत्न करायचे आहेत आम्ही करू. कारण मराठी चित्रपटांना न्याय मिळवण्यासाठी मल्टीप्लेक्स यांना ज्या अटीवर परवानग्या मिळालेल्या आहेत, त्यांना जे एक्स्ट्रा FSI मिळालेले आहेत, त्या संबंधित समजा ते कॅग रिपोर्ट सांगते की ते पाळत नाही, जे प्राईम टाइम शोज मध्ये ते दाखवत नाही. आणि आमची अपेक्षा राज्य सरकारकडनं ह्या वेळेला अशी होती की प्राईम टाइम सोबत जे 124 कंपल्सरी शोज आहेत त्याच्यामध्ये सुद्धा वाढ होईल आणि ते 300 पर्यंत पोहोचणार आकडा. पण तसं काहीही चित्र समोर आलेलं नाहीये. आणि आज काकण सारख्या उत्कृष्ट चित्रपटाला परत त्यांना भांडायला लागतंय शोज साठी. मग आज महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना स्पष्टपणे मागणी करते की आता प्राईम टाइम शोज आणि किती शोज हे सगळे मुद्दे बाजूला ठेवूया. प्रत्येक मल्टीप्लेक्स मध्ये त्यांच्याकडे 2 स्क्रीन असो की 4 स्क्रीन असो, 1 स्क्रीन फक्त मराठी चित्रपटासाठी कंपल्सरी ठेवलंच पाहिजे, ही आमची मागणी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.